Hello friends, welcome to all in English class. Today we are going to learn our section 4 4.4 The Sign of Four. This novel written by Sir Arthur Ignatius Conan Doyle, born in 22nd May 1859 and died 7th July 1930. He was a British writer who created the character Sherlock Holmes. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन 4 मधली लास्ट नॉवल जी आहे द साइन ऑफ फोर ही लिहिलेली आहे सर ऑर्थर इग्नॅशियस कॅनन डायल यांनी. ब्रिटिश लेखक आहेत आणि यांनी एक काल्पनिक पात्र तयार केलेलं आहे, ते आहे शेरलॉक होम्स. First, we learn about the writer. The Sir Arthur Ignatius Conan Doyle, originally a physician. In 1887, he published a study in Scarlet, the first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. लेखकांनी 4 कादंबरी आणि 56 शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, लघुकथा लिहिलेल्या आहेत आणि तेही शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी जो आहे डॉक्टर वॉटसन यांच्यावरती, गुप्तहेरावरती आधारित रहस्यकथा ज्या आहेत त्या रहस्यकथा लिहिलेल्या आहेत. सी नेक्स्ट ऑन पेज नंबर 204. The Sherlock Holmes stories are generally considered milestone in the field of crime fiction. Doyle was a prolific writer. Other than Holmes stories, his works include fantasy and science fiction stories about the Professor Chancellor and humorous stories about the Napoleonic soldier Brigadier Gerard, as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. One of Doyle's early short stories, J. Habakkuk Jefferson's Statement, helped to popularize the mystery of the Mary Celeste. The Sign of Four is the second novel of Arthur Conan Doyle, in which Sherlock Holmes and Dr. Watson solve the mystery of the hidden treasures and murder. द साइन ऑफ फोर या कादंबरीमध्ये होम्स यांनी खजिन्याचा, आग्र्याचा खजिना जो चोरी झालेला आहे त्या खजिन्याचा शोध कसा लावला, मोती पाठवणारी व्यक्ती कोण होती, थॅडियस शाल्टो कोण होता, मिस मेरी यांच्या वडिलांचा कोणी खून केला, पत्र पाठवणारी व्यक्ती कोण, अशा अनेक घटना होत्या. या अनेक घटनांचा शोध जो आहे शेरलॉक होम्स यांनी आपल्या हुशारीनं आणि पुरावा पद्धती, गुप्तहेरी व विज्ञानाची मदत घेऊन खजिन्याचा शोध लावतात. अशा पद्धतीची ही कथा, ही कादंबरी, ही रहस्यमय कादंबरी आहे. फर्स्ट वी लर्न अबाउट कॅरेक्टर्स. शेरलॉक होम्स, डॉक्टर जॉन वॉटसन, मेरी मॉस्टन and her father, Major Shalto and his 2 sons, Thaddeus Shalto and Bartholomew Shalto. After that, Tonga and Toby is a dog used in this novel. The title of the novel is The Sign of Four, and that 4 characters are like Jonathan Small, Muhammad Singh, Abdullah Khan and Dost Akbar. या कादंबरीतले पात्र आपण पाहिले. या पात्रांमध्ये प्रथम आलेले आहे शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन. शेरलॉक होम्स ही एक स्वतंत्र गुप्तहेर एजन्सी आहे आणि या एजन्सीमार्फत अनेक रहस्यमय कथांचा उलगडा जो आहे शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन करत असतात. सेकंड कॅरेक्टर जे आहे मेरी मॉस्टन. मेरी मॉस्टन आणि मिस्टर मॉस्टन
हे दोघं, मेरी मॉस्टर आणि तिचे वडील. आणि मेजर शाल्टो आणि मेरी मॉस्टनचे वडील अंदमान बेटावरती नोकरी करत असतात. ते अधिकारी आहेत. मेरी मॉस्टन जी आहे ती इंग्लंडमध्ये राहत असते. मेरी मॉस्टनच्या बाबतीत जी घटना घडली ती म्हणजे तिचे वडील अचानकपणे गायब झालेले आहेत. ते कुठं गेले हे माहिती नाही आहे आणि याचा शोध घ्यावा असं तिला वाटतं, म्हणून ती शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांना भेटायला जाते. ही एक स्टोरी झाली. द साइन ऑफ 4 हे टायटल आहे आणि त्याच्यामध्ये असलेले ते 4 कॅरेक्टर्स. द साइन ऑफ 4 लिहिलेलं एक पेज आहे आणि त्या पेजवरती त्या चौघांची नावं. हे पेज मेरी मॉस्टनला तिच्या वडिलांच्या डेस्कमध्ये मिळतं आणि तो एक पुरावा असू शकतो, म्हणून ती शेरलॉक होम्सना देते. हे चौघं जे आहेत, आग्र्याचा खजिना जो आहे, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये असणारा तो खजिना चोरी झालेला आहे आणि या चोरीशी रिलेटेड हे 4 कॅरेक्टर्स आहेत. ते चौघांचं चिन्ह म्हणून कादंबरीला नाव देण्यात आलेलं आहे. आता तो खजिना कोणी चोरी केला, कशा पद्धतीनं चोरी झालेला आहे याचाही शोध शेरलॉक होम्सने लावलेला आहे. मेरी मॉस्टनला 6 वर्ष एक मौल्यवान मोती मिळालेला होता आणि तो निनावी पत्राच्या मार्फत मिळत होता. हे निनावी पत्र जे आहे मेजर शाल्टोचा मुलगा जो आहे थॅडियस शाल्टो हा पाठवत होता. याचाही शोध या ठिकाणी शेरलॉक होम्सनी लावलेला आहे. टोंगा हे कॅरेक्टर जे आहे, या टोंगा या कॅरेक्टरनी मेजर शाल्टोचा दुसरा मुलगा जो आहे बार्थलोम्यू शाल्टो याचा खून केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा शोध या ठिकाणी शेरलॉक होम्स आणि त्यांचा सहकारी जो आहे डॉक्टर वॉटसन यांनी लावलेला आहे. द साइन ऑफ 4 ही कादंबरी जी आहे, या कादंबरीमध्ये 12 चॅप्टर्स आहेत. त्या 12 चॅप्टर्समधले फक्त 2nd and 3rd चॅप्टर आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेला आहे. 2nd चॅप्टरमध्ये मेरी मॉस्टन शेरलॉक होम्सना भेटते आणि तिची जी केस आहे ती केस कशा पद्धतीची आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि चॅप्टर 3मध्ये शेरलॉक होम्सनी अशा या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत, मी सुरुवातीलाच तुम्हाला रायटरची इन्फॉर्मेशन देत असताना म्हटलेलं आहे की होम्सनी खजिन्याचा शोध लावला, म्हणजे आग्र्याच्या खजिन्याची चोरी कशी झाली आणि ती कुठं आहे, तो खजिना कुठे आहे याचा शोध त्या ठिकाणी होम्सनी लावलेला आहे. या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत, या वेगवेगळ्या घटनांचा शोध वैज्ञानिक पद्धतीनं शेरलॉक होम्सनी लावलेला आहे. अशी ही रहस्यमय कथा आहे. सी outline of the novel on page number 204. The novel begins with Holmes and Dr. Watson engaged in the discussion when Mary Mostyn, a young woman who desires Holmes' advice, soon visit the two at their place. कादंबरीची सुरुवात जी आहे, मेरी मॉस्टन शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन यांना भेटण्यासाठी शेरलॉक होम्सच्या घरी येते. ड्युरिंग द मीटिंग मेरी टेल्स दॅट आफ्टर हर फादर disappeared under mysterious circumstances some 10 years ago, she began receiving a large bulk in the mail on the same day of every year. मेरी मॉस्टन ज्या आहेत त्या सांगू लागलेल्या शेरलॉक होम्सला 10 वर्ष झाली तिचे वडील बेपत्ता आहेत आणि 6 वर्षांपासून त्या ठिकाणी तिला एक मोतीसुद्धा मिळत होता. शी टेल्स दॅट शी हॅज रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो with accompaniment of 2 friends on Lyceum Theatre. The letter gives a hint that some injustice has been done to her. Holmes and Watson agree to accompany Mary. Soon Watson and Mary are attracted to one another.
मेरी मॉस्टन पुढं सांगू लागलेली आहे की 6 वर्ष मोती त्याच दिवशी मिळत होता, पण अजून आता दुसरं मेल जो आहे, दुसरं पत्र आलेलं आहे. त्या पत्रामध्ये लिसियम थिएटर या ठिकाणी भेटायला बोलवलेलं आहे आणि भेटायला येत असताना पोलिसांना सांगायचं नाही आहे, पण तिच्या विश्वासातले 2 मित्र मैत्रिणी ती घेऊन येऊ शकते असेही त्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं. मग शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन हे दोघंही तिच्यासोबत जायला तयार होतात. ही पहिली भेट जी आहे, या पहिल्याच भेटीच्या वेळेला डॉक्टर वॉटसन आणि मेरी मॉस्टन एकमेकांकडं अट्रॅक्ट झालेले आहेत आणि या कादंबरीच्या शेवटी डॉक्टर वॉटसननी मेरी मॉस्टनना प्रपोज केलेला आहे आणि या कादंबरीच्या शेवटी त्या दोघांचं लग्न झालेलं आहे. सी नेक्स्ट पॅसेज ऑन पेज नंबर 205. When the three are heading to the Lyceum Theatre, Holmes, Watson and Mary, they are whisked away in a darkened carriage to a strange house. Within they find a eccentric gentleman named Thaddeus Sholto. He reveals म्हणजेच गुपित ज्या आहे, गुपित गोष्टी सांगणे. He reveals that not only has Mary's father died, but also she is partial heir to a great hidden treasure. Thaddeus goes on to explain that his father always lived in fear of men with wooden legs, and on occasion struck out at perfect strangers who were so handicapped. On his deathbed, the elder Sholto revealed to his sons the existence of the treasure, but just before he could tell them where it was, the face of the bearded man appeared in the window and the old man suffered a fatal heart attack. या ठिकाणी या सेकंड पॅरेग्राफमध्ये मेजर शाल्टोचा मुलगा जो आहे थॅडियस शाल्टो यानं गुपित उघडं केलेलं आहे ते शेरलॉक होम्स, वॉटसन आणि मेरी मॉस्टनच्या समोर. तो सांगतो मेरी मॉस्टनच्या वडिलांचा खून झालेला आहे आणि त्याचे वडील जे आहेत मेजर शाल्टो नेहमीच एका व्यक्तीला घाबरत होते. तो व्यक्ती जो आहे तो अपंग होता, एकच पाय त्या व्यक्तीला होता. असा व्यक्ती म्हणजे जोनाथन स्मॉल, त्या साइन ऑफ 4 मध्ये असलेला तो एक व्यक्ती. आणि मेजर शाल्टो जे आहेत ते आजारी असताना ते त्याच्या दोन्हीही मुलांना बोलवून सांगणार असतात की तो खजिना कुठं लपवून ठेवलेला आहे. त्याच वेळेला खिडकीमध्ये एक दाढी असणारा व्यक्ती या मेजर शाल्टोला दिसतो आणि त्याला पाहिल्यानंतर त्यांना अटॅक येतो आणि खजिना कुठे आहे हे न सांगताच त्यांचा मृत्यू झालेला आहे. सी नेक्स्ट. द नेक्स्ट मॉर्निंग अ नोट वॉज फाउंड अफिक्स्ड टू द बॉडी. इट read the sign of 4. Thaddeus proceeds to explain that after searching for years for the treasure, his brother Bartholomew discovered it in a hidden attic in a family house. On his deathbed, the brother's father made them swear they would share the treasure with Mary Mostyn, who has some unknown claim in the fortune. Thaddeus concludes by entreating the three to accompany him to the family estate where they will divide up the fortune. या पॅसेजमध्ये थॅडियस शाल्टोनी सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन मेजर शाल्टोबद्दलची शेरलॉक होम्सला दिलेली आहे. ज्या वेळेला त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्या बॉडीच्या शेजारी द साइन ऑफ 4 असं लिहिलेलं एक त्या ठिकाणी पेज जे आहे ते पेज मिळालेलं होतं. मग बार्थलोम्यू त्याचा भाऊ जो आहे त्यानं खजिना शोधून काढला आणि तो खजिना शोधून काढल्यानंतर बार्थलोम्यू जो आहे तो खजिना द्यायचा नाही असं त्याचं मत असतं. पण मेरी मॉस्टन तितकीच त्या ठिकाणी त्या खजिन्याची वारस आहे हे मेजर शाल्टोनी म्हणजेच त्याच्या वडिलांनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळे या तिघांमध्ये ते डिवाईड करायचं असं थॅडियस शाल्टोचं मत आहे.
See next. When they arrived at the family estate, the three find a shaken housekeeper who claims that Bartholomew has not emerged from his locked room all day. Holmes and Watson peer through the keyhole of the room and find an unnatural grinning face leering at them. Breaking down the door, they find the body of Bartholomew, a poison thrown lodged in his neck. After investigating for some time, Holmes concludes that two persons, one of whom had a wooden leg, committed the crime. According to Holmes, the second person was an especially interesting individual. It also becomes apparent that the murderers have stolen the Agra treasure. या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये बार्थलोम्यूचा खून झालेला आहे आणि या बार्थलोम्यूचा खून जोनॅथन स्मॉल आणि त्याचा साथीदार जो आहे टोंगा यांनी केलेला आहे. आणि तिथून आग्र्याचा जो खजिन्याचा बॉक्स आहे तो खजिन्याचा बॉक्ससुद्धा गायब झालेला आहे. हे शेरलॉक होम्सनी शोधून काढलेलं आहे. सी नेक्स्ट. वन ऑफ होम्स deduction reveals that the wooden-legged man stepped in a creosote during his escape. Following up on this lead, Holmes and Watson borrow a dog follow the scent. Their search leads them to the edge of the Thames River, where it is clear the two criminals hired a boat. Over the next few days, Holmes recruits his Baker Street irregulars, a gang of street urchins, to search the river for the boat. When these efforts fail, Holmes, in disgust, makes a search himself and discovers that the boat, the Aurora, has been camouflaged. That night, Holmes, Watson, and several officers pursue the Aurora in a police barge. They gradually overtake the boat, which contains a wooden-legged captain and a small pygmies native from the Andaman Islands. The native attempts to shoot Holmes with a blowpipe and is consequently shot down by both Holmes and Watson. The Aurora runs aground and the wooden-legged man becomes entrapped in the mud. Subsequently, he is captured. The wooden-legged man, whose name was Jonathan Small. शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॉटसन हे दोघं त्या आग्र्याचा खजिन्याचा बॉक्स तिथून चोरी झाल्यानंतर त्यांनी डॉगच्या साहाय्यानं चोराला शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो डॉग जो आहे थेम्स रिव्हर इंग्लंडमध्ये असणाऱ्या थेम्स नदीकडे जातो आणि त्यांनी बोटीतून प्रवास केलेला आहे. वुडन लेग मॅन आणि दुसरा हे दोघंही त्या ठिकाणी त्यांना सापडलेले आहेत. पोलिसांच्या मदतीनं शेरलॉक होम्स त्यांना शोधून काढतो आणि वुडन लेग असलेला तो व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचं नाव आहे जोनॅथन स्मॉल. इज ब्रॉट बॅक to Baker Street along with the iron box which was found on the boat. Captain Small proceeds to relay the story of the Agra treasure, which began when he was stationed as a fortress gatekeeper in India. Small explains that he was approached by 3 Arab guards and offered a share in a great fortune if he would help them murder the man who carried it. Small agreed. When the man and emissary from the wealthy sheikh arrived, the 3 Arabs murdered the man as Small blocked his escape. The 4 conspirators hid the treasure but soon after were arrested for the murder of the emissary. जोनाथन स्मॉल हा जेव्हा सापडतो, शेरलॉक होम्स त्याला पकडतो, तेव्हा त्या ठिकाणी आग्र्याच्या किल्ल्यामधून तो खजिना कशा पद्धतीने चोरी झाला हे सांगितलेलं आहे.
जोनाथन स्मॉल जो आहे एकदा पोहत असताना त्याचा पाय जो आहे तो क्रोकोडाईलनं खाल्लेला आहे. त्याच्यानंतर त्यांना आग्र्याच्या किल्ल्याबाहेर गार्डची नोकरी स्वीकारली आणि गार्डची नोकरी करत असताना अरब गार्ड्स जे आहेत त्या तिघांनी त्याला धमकावलेलं आहे. तो खजिना चोरण्यासाठी भाग पाडलेला आहे. तो खजिना चोरतात आणि त्याच्यावरती द साइन ऑफ 4 लिहून तो खजिना जो आहे तो लपवलेला आहे. पण काही काळानंतर तो सापडतो. मग त्याला त्या ठिकाणी अरेस्ट केलं जातं आणि पुढची स्टोरी तो सांगतो. स्मॉल वॉज सेंट टू अ पेनल कॉलनी on the Andaman Islands where he managed to befriend a native, Tonga, who became his loyal companion. Small briefed two of the guards on the islands, Shalto and Master, Mary's father, into helping his escape in exchange for a share in the fortune. सुरुवातीला खजिना चोरला ते त्या चौघांसोबत चोरलेला आहे. अरब गार्डने त्याला त्या ठिकाणी धमकावलं म्हणून त्यानं तिथं चोरी केली. त्याच्यानंतर त्याला अंदमानच्या बेटावरती आणलेला आहे. तिथं त्याचा मित्र जो आहे टोंगा आणि त्याचबरोबर मेजर शाल्टो आणि मेरी मॉस्टनचे वडील मिस्टर मॉस्टन हे भेटलेले आहेत. त्याने त्याला तिथून त्याची सुटका केली. पण तो खजिना जो आहे तो खजिना त्या तिघांमध्ये वाटून घ्यायचा ठरलेला आहे. The two agreed and Shalto left to bring back the treasure. After some time it became apparent to Small that Shalto had betrayed him. He escaped from the island with Tonga. After many years Small had tracked down Shalto and arrived just in time to see him die. After the death, Small affixed the note that was found on the body as a reference to himself as his 3 Arab companions. When he returned to the Shalto estate, Tonga murdered Bartholomew and the two stole the treasure. आणि शेवटी तो खजिना जो आहे तो खजिना मेजर शाल्टोकडे राहतो आणि जोनाथन स्मॉलला पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुरुंगात टाकलेला आहे अंदमान आयलँडवरती. अंदमान जे बेट आहे त्या बेटावरती मेजर शाल्टो आणि मिस्टर मॉस्टर हे दोघं अधिकारी आहेत. या दोघा अधिकाऱ्यांसोबत जोनाथन स्मॉलनं त्या ठिकाणी प्लॅन तयार केला. पण मेजर शाल्टोकडे तो खजिना आहे. मेजर शाल्टोने दोघांनाही क्रॉस केलं. जोनाथन स्मॉलनं सोडवलं नाही आणि मिस्टर मॉस्टनचाही त्यांनी खून केलेला आहे. हे सगळं जोनाथन स्मॉलला माहिती झालं. जोनाथन स्मॉलची सुटका जी आहे त्याचा मित्र जो आहे टोंगा यानं त्याची सुटका तिथून केलेली आहे. आणि आता तो खजिना जो आहे हे शाल्टोकडं आहे हे समजल्यानंतर तो शाल्टोला भेटण्यासाठी येतो आणि या ठिकाणी मेजर शाल्टोला एक लेटर मिळतं आणि त्याच्यानंतरच अटॅक येऊन त्याचा मृत्यू झालेला आहे. बार्थलोम्यूला तो खजिना सापडल्यानंतर टोंगा जो आहे टोंगा बार्थलोम्यूचा खून करतो आणि तिथून खजिना घेऊन या ठिकाणी जोनाथन स्मॉल आणि टोंगा हे या थेम्स रिव्हरमधून त्या ठिकाणी बोटीचा प्रवास करून ते खजिना घेऊन जातात. आणि तो खजिना जो आहे आता शेवटी तो खजिना जोनाथन स्मॉलने फेकून दिलेला आहे. जोनाथन स्मॉल म्हणतो त्या खजिन्यासाठी पूर्ण आयुष्य मी तुरुंगात काढलं. तो खजिना मला मिळणार नसेल तर मी कुणालाही मिळू देणार नाही म्हणून त्यानं थेम्स रिव्हरमध्ये थेम्स नदीमध्ये तो खजिना टाकलेला आहे. See next, Small concludes his narrative by revealing that in the course of the chase on the Thames, he threw the treasure overboard. Small is taken to prison and Watson, who has come to love Mary Mostyn, proposes to her. आणि या
कादंबरीमध्ये शेवटी खजिना कुणालाही मिळालेला नाही आहे, पण खजिन्यामुळे सर्वांच्याच आयुष्याची फरफट जी आहे ती झालेली आहे. मेरी मॉस्टनच्या वडिलांचा खून झाला. मेजर शाल्टो जे आहे ते जोनाथन स्मॉलला, वुडन लेग असलेल्या त्या जोनाथन स्मॉलला घाबरून राहिलेले आहेत. बार्थलोमेवचा खून टोंगाने केलेला आहे आणि तो खजिना कुणालाही मिळालेला नाही. मेरी मॉस्टनच्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडली, ती शेवटी त्या ठिकाणी डॉक्टर वॉटसनने प्रपोज केलेलं आहे आणि त्यांचं लग्न झालं. ही एक मेरी मॉस्टनच्या बाबतीत चांगली गोष्ट घडलेली आहे. या ठिकाणी आपल्या कादंबरीची आउटलाईन जी आहे ती आउटलाईन कंप्लीट झालेली आहे. हिअर वी विल स्टॉप. थँक्यू क्लास.